आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमामध्ये आणि बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडत असताना सुद्धा वेगवेगळी चांगली कामं पण एका बाजूला चाललेली असतातच. आणि या पार्श्वभूमीवरती आज मी आपल्या भेटीसाठी आपल्याला आमंत्रित केलं आणि त्यावरती लगेचच आपण प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपली आभारी आहे. आपल्या माहितीसाठी म्हणून मी एक आत्ताचा ताबडतोब केलेला एक अहवाल आपल्यासमोर सादर करते आहे. आम्ही राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या तर्फे 3 देशांचा दौरा, अभ्यास दौरा आणि तिथली पाहणी आणि अर्थात काही प्रेक्षणीय स्थळांना भेटी या प्रकारचा कार्यक्रम 24 ऑगस्टपासून ते 3 सप्टेंबरपर्यंत आयोजित केलेला होता. आणि त्यामध्ये 22 आमदार सहभागी झालेले होते. त्या 22 आमदारांमध्ये 11 महिलांचा सहभाग होता. त्यामुळे 50% महिलांचा सहभाग असलेला हा दौरा होता. आणि यामध्ये जी संपूर्ण माहिती किंवा चर्चा समोर आली सगळी, त्याच्या संदर्भातले आमच्या भेटी कुठे झाल्या किंवा काय त्यातून मुद्दे आले या संदर्भामध्ये आम्ही एक छोटा अहवाल आपल्याला सादर केलेला आहे की ज्या आम्ही आपल्यालाशी प्रेस नोट शेअर केलेल्या होत्या त्या आपल्याला दिलेल्या आहेत सर्व ज्या आहेत त्या. आणि 3 देशांच्यामध्ये जो दौरा झाला त्याच्यात जे मुद्दे आले त्याच्यावरती मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे. आमची जी तिथल्या फ्रँकफर्ट इथल्या एम्बसीला भेट झाली की आम्ही तिथे जी चर्चा झाली सगळी त्याच्यात श्री तेलंग हे तिकडचे सुधीर तेलंग हे तिकडचे काउन्सिलर जनरल होते आणि त्यानुसार त्यांच्याशी मराठीत पण बरीचशी चर्चा झाली, कारण त्या मराठी भाषिकच आलेले लोक होते आणि काही त्यांचे कॉन्सुलेटचे इतर लोक होते. त्यामुळे इंग्लिश मराठी अशा स्वरूपाची चर्चा सगळी झाली. आणि त्याच्यामध्ये इंडो जर्मन रिलेशन्सवरती जे मुद्दे आले त्यातले काही मुद्दे मी स्वतः मांडले आणि काही मुद्द्यांवरती त्यातून काही निष्कर्ष निघाले, ते थोडक्यात मी आपल्यासमोर मांडते आहे. एक म्हणजे तिथे महत्त्वाचं म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास उद्दिष्टांच्या विषयावरती त्यांच्याकडे GSDP त्यांचं जे संपूर्णपणे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांना कसं महत्त्व दिलं जातं त्याबद्दलची त्यांनी काही उदाहरणं दिली तिथे. त्याचबरोबर भारत आणि जर्मनी यांच्याबद्दलची जी देवाणघेवाण सगळी चाललेली आहे त्या देवाणघेवाणीच्या मध्ये माहितीपर देवाणघेवाणीच्या बरोबर 5 विषयांच्यामध्ये जास्त सहकार्य आता चालू आहे. आणि त्यामध्ये ट्रेड, विविध प्रकारचे व्यापार, तंत्रज्ञान, त्याचबरोबर ग्रीन एनर्जी, सगळीकडे हरित ऊर्जा ज्याला आपण म्हणतो ते, शिक्षण आणि आरोग्य या 5 विषयांवरती त्यांची आणि आपली चर्चा चाललेली आहे. आणि हे सगळं काम करत असताना जर्मनीनी पॅसिफिकमध्ये त्यांच्या गाईडलाईन्स काही तयार केलेल्या आहेत. आणि याच्यावरती जर का विचार केला तर खूप वर्षापासून आपले आणि जर्मनीचे अतिशय चांगल्या प्रकारचे संबंध आहेत. आणि 1948 सालानंतर आपण जे लवकर जर्मनीशी ज्यांनी संबंध प्रस्थापित केले त्याच्यामध्ये भारताचा समावेश होतो आहे. आणि या सगळ्या गाईडलाईन्सच्या पार्श्वभूमीवर आपल्या आमदारांची जी अपेक्षा होती की प्रश्नोत्तराच्यामध्ये भूमिका यावी, तर त्यात त्यांनी एक सांगितलं, मराठी लोकांचं प्रमाण मोठं आहे आणि त्यातल्या ज्यांना जर्मन शिकायचं असेल तर त्यांचेसुद्धा त्यांनी क्लासेस जर्मन शिकण्याच्याबद्दलसुद्धा सहकार्य होऊ शकतं तिथले मराठी बांधव आणि आपले या ठिकाणचे तरुण म्हणून. आणि म्हणून उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग जो आहे त्यांनी ते तिथे कसं काम करतात हे नेदरलँड्स आणि जर्मनीमध्ये दोन्ही ठिकाणी समोर आलं. ती सगळी विद्यापीठं आणि इंडस्ट्रीज आणि सरकार हे मिळून कुठले कुठले संशोधनं झालेली आहेत आणि कुठल्या संशोधनांमध्ये विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणामध्ये वाव मिळेल याच्या संदर्भामध्ये सरकार समन्वयाची भूमिका घेतं. आणि त्यानुसार जर्मनीमध्ये त्यांचं जो झालेलं संशोधन आहे त्या संशोधनाचा उपयोग विद्यार्थ्यांना कसा करून दिला जाईल याच्यावर त्यांचं काम चालतं. तर मग मी त्याच वेळेला माझ्या असं मनामध्ये आलं की नेदरलँड्स आणि जर्मनी आणि UK तिन्हीतल्या ह्या विद्यापीठांमधल्या शिकणाऱ्या मुलांच्या संदर्भात ज्या तिथल्या सरकारच्या आणि एम्बसीच्या अपेक्षा आहे, तर मी आज सकाळी सन्माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. आणि ती चर्चा करून त्याच्यात मी त्यांना सुचवलं की तिथली विद्यापीठं, आपल्याकडचे विद्यापीठांचे व्हाईस चान्सलर्स त्यांचे काही MOU झाले असतील ते, आणि आपले उच्च तंत्र शिक्षण विभागाचे सचिव यांनी मिळून आपण ऑनलाईन काही बैठका घेतल्या
तर तिथे झालेल्या रिसर्चचा उपयोग आपल्याला उच्च तंत्र शिक्षण विभाग कशा पद्धतीने विद्यापीठात करून देईल आणि विद्यार्थ्यांना अधिक मोका मिळू शकेल, संधी मिळेल याबद्दल सरकार पाठपुराव्याची आपण बैठक घेऊ आणि ऑनलाईन बैठक घेऊ अशा प्रकारे माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी विद्यापीठांना ऑलरेडी एक सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडून परदेश प्रवासासाठी जे विद्यार्थी जाऊ इच्छितात तर त्यांना काय अडचणी येत असतील त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला अवगत करा असं देखील त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे या जर्मन या सगळ्यामध्ये तुम्हाला तर सगळ्यांना तुम्ही अभ्यासू पत्रकार आहात सगळेजण. मॅक्स मुलर यांचं नाव सगळ्या इंडो युरोपियन लँग्वेजेसमध्ये सगळीकडे नोंदवलेलं असतं आणि त्या मॅक्स मुलरनी संस्कृतचा आणि युरोपमधल्या भाषांचा परिचय करून दिला. तर तशा पद्धतीचं काम जे आहे ते आत्ता पूर्वीपासून त्यांचं चाललेलं आहे. आणि जर्मनीमध्ये त्याच्यामध्ये चायना आणखीन भारत याच्यामध्ये मोठ्यापैकी त्यांचे जसं व्यापार झालेला आहे त्याचबरोबर यामधलं व्यापारी स्वरूपाचं पोटेन्शियल काय हे बघण्यासाठी सुद्धा ट्रीटी त्यांच्यामधली झालेली आहे. मला आता आपल्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असा वाटतो की हे वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या राज्यांबरोबर करार होतात. मी नेदरलँड्स आणि इंग्लंडकडे जाते त्याच्या आधी हा एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो आहे की या करारांबद्दलची माहिती हीच मुळी आपल्या सरकारमधले अधिकारी काही ते जिल्हा स्तरावर काम करतात किंवा विभागीय स्तरावर काम करतात किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधले लोक असतील त्यांना फार कमी असते. मध्यंतरी जपानला जाऊन आल्यावरती ज्या वेळेला मी सगळ्या इंडस्ट्रीज डिपार्टमेंटबरोबर बैठका घेतल्या आणि इंडियन मर्चंट चेंबरचेही लोक आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की जवळजवळ 140 करार आमचे महाराष्ट्र सरकारबरोबर झालेले आहेत. पण ह्या करारांचं डिमिस्टिफिकेशन म्हणजे त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक काम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आम्ही सुद्धा या 3 देशांमध्ये जर जाऊन आलो जर्मनी, नेदरलँड्स आणि इंग्लंड त्याच्यामध्ये काय काय ठरलेलं आहे आणि त्या परराष्ट्र नीतीबद्दलचं विषय वेगळा त्याच्यामध्ये आपण जाणं योग्य होणार नाही. परंतु आता काय विकासासाठी पावलं उचलली जातात आणि त्याचा आपल्याशी काय थेट परिणाम होऊ शकतो याच्यावरती विधिमंडळाच्या आमच्यातर्फे सुद्धा पाठपुराव्याच्या काही बैठका घ्यायचा माझा विचार आहे की ज्याच्यामध्ये आम्ही त्या वकालतीचे लोक इथल्या व्यापाराचे लोक आणि गव्हर्नमेंटमधले अधिकारी जे तो विषय हाताळतात उदाहरणार्थ पर्यटन किंवा उद्योग किंवा शिक्षण या विभागांच्या बरोबर पाठपुरावा करायचा आमचा विचार आहे. जर्मनीच्या नंतर आम्ही नेदरलँड्स एम्बसीमध्ये आमची भेट झाली आणि तिथे त्यांनी अजूनच पद्धतशीर सगळी रचना केलेली होती. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे जे वेगवेगळ्या लोकांना सहभाग घेतलेला होता त्यात तिथे रिनत संधू या तिकडच्या ॲम्बॅसेडर या आहेत मिसेस रिनत संधू त्या बोलल्या. त्याच्यानंतर मला बोलण्यासाठी म्हणून संधी होती आणि त्या ठिकाणी बोलत असताना विशेषतः नेदरलँड्समधलं पशुसंवर्धनाचं केलेलं त्यांनी काम आणि त्यामधून केलेले उत्पादनाचा मध्ये तंत्रज्ञानाचा केलेला उपयोग आणि आपल्या भारतामध्ये गाई म्हशी या संदर्भातली असणारी काही सहकार चळवळीत झालेले प्रयोग आणि अजून काय काम करता येईल या संदर्भामध्ये उल्लेख केला. त्याचबरोबर नेदरलँड्सनी एक त्यांच्यामध्ये राजकारणामध्ये महिलांचा सहभाग फार मोठा आहे युरोपियन देशांच्यामध्ये तर त्यासाठी काय काम करता येईल त्याचाही मी उल्लेख केला. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या विषयामध्ये आम्ही आपल्याला आठवत असेल की 2019ला 5 आणि 6 मार्चला दोन्ही सभागृहांच्यामध्ये जवळजवळ 2.5-3 दिवस चर्चा झालेली होती आणि शाश्वत विकास उद्दिष्ट आणि महिला सक्षमीकरण बाद में 15 मिनिट के बाद या संदर्भामध्ये आपण चर्चा घेतली होती. तुमच्यापैकी काही जणांनी ती कव्हरही केली होती आणि त्यानुसार दोन्ही सरकारांनी म्हणजे त्यावेळच्या सरकारने आणि नंतरच्या सरकारने स्वतःच्या डिपार्टमेंटचं नाव बदललेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या DPCमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टानुसार त्यांनी काही कार्यक्रम संयोजित केले पाहिजेत हे सुचवलेलं आहे. 100 कोटी रुपयापर्यंतचं बजेट हे सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना त्यानुसार सुद्धा DPCमध्ये कलेक्टरना सूचना दिलेल्या आहेत की शाश्वत विकास उद्दिष्टानुसार तुम्ही काय केलेलं आहे काम हे तुम्ही मांडा आणि त्याचा लेखाजोखा करा. तर या संदर्भातली माहिती सांगितली. आणि त्यानंतर मिसेस प्राची व्हॅन ब्रॅडनबर्ग यांनी त्या तिथे महापालिकेत निवडून आलेले आहेत मराठी व्यक्ती आहेत आणि त्यांनी राजकारणामध्ये स्त्रियांच्या समोर काय आव्हानं असतात आणि काम करताना कशा प्रकारे समाजाबरोबर जोडले जातं हे त्यांनी काम सांगितलं. डॉक्टर मानसी मोहरी यांनीही महिला सक्षमीकरण आणि जेंडर इक्वॅलिटीबद्दल
काम करत असताना मुद्दे मांडले, की आरोग्यविषयक माहिती देताना बऱ्याचशा वेळेला क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांना लहानपणापासून उत्तेजनच मिळत नाही. त्यामुळे त्यांना आपण सक्षम बनवायचं असेल शारीरिकरित्या, तर आपण काय काम करू शकतो हे त्यांनी मांडलं. दुसरं तिने स्वतः मराठीमध्ये प्रणिती देशपांडे च्या मदतीने त्यांनी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे महिलांच्या सुरक्षेच्या विषयावरती. कारण तिथे प्रमाण जरी कमी असलं तरीसुद्धा महिलांचा अत्याचाराचा विषय आहेच. आणि फ्रेडरिक वसनार, स्पेशल एन्व्हॉय मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, नेचर अँड फूड क्वालिटी यांनी प्रश्नोत्तर रूपामध्ये भरपूर चर्चा आपल्या आमदारांनी केली, की शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा उपयोग होत असताना वादळं येतात किंवा अतिवृष्टी होते. अशा वेळेला त्यांचं कशा प्रकारे तुम्ही संरक्षण करता. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं, की प्रत्येक शेतकऱ्यांनी तिथे विमा काढलेला असतोच. एकही शेतकरी असा नसतो, की त्यांनी विमा काढलेला नाही आहे. आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विम्याचं संरक्षण चांगल्या प्रकारे मिळतं. हा जसा एक भाग आहे, तसं त्यांनी ऑलरेडी बारामतीला ते काम करतायत त्याच्याबद्दलची माहिती सांगितली, की तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही सातत्याने महाराष्ट्रावर आमचं लक्ष आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मिलेट्सचं प्रमाण वाढवत आहेत काही भागात शेतकरी. त्याला काय चालना कशी देता येईल आणि त्या दृष्टीने आम्हाला कसं काम करता येईल याच्यावरती त्यांच्याशी आपल्या आमदारांनी प्रश्नोत्तरं केली. आम्ही त्याच्याबद्दलचे मुद्दे मांडले. त्याखेरीज नेदरलँड्सच्या च्या मराठी मित्रमंडळाने त्यांच्या केलेल्या उपक्रमांची सगळी माहिती दिली. पण ते सगळे मुख्यतः उपक्रम मला सांस्कृतिक दिसले. त्याच्यामध्ये मला म्हणजे आम्हाला असं वाटतं अजून, की अभ्यासात्मक झाले पाहिजेत. म्हणजे आता तुम्ही समजा विधिमंडळ इथलं कव्हर करताय, तर तिथल्या विधिमंडळ कव्हर करत असताना कशा-कशाचा इम्पॅक्ट होऊ शकतो कायद्याच्यानुसार, असे काही अभ्यासात्मक विषय झाले पाहिजेत असं वाटतं. कोविडच्या नंतर झालेले परिणाम, त्याच्यामध्ये ऑनलाईन काम झाल्याचे काही चांगले परिणाम आहेत, काही वाईट परिणाम झालेले आहेत. तर याच्याबद्दलची चर्चा होऊ शकते. असे काही आधुनिक विषय त्या अभ्यासात घेतले गेले पाहिजे आणि त्याच्यात समाजाच्या म्हणजे आमदारांखेरीजसुद्धा बाकीच्या घटकांचा सहभाग असावा, असं आम्हाला त्या ठिकाणी जाणवलं. म्हणजे तुमची थोडक्यात आठवण आली आम्हाला, की आपल्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना जास्त कशा पद्धतीने या सगळ्या कामामध्ये इन्व्हॉल्व करून घेता येईल. याखेरीज चीजची फॅक्टरी देखील आम्ही बघायला तिथे गेलो आणि ते उत्पादन कसं होतंय त्यांनी पाहिलं. आणि तिथे जवळजवळ एक 60-70 वर्षापासून असलेला उपक्रम, पण तिथे सगळं प्रायव्हेटायझेशन आहे, सहकारी वगैरे नाही आहे. पण त्यांनी केलेलं मार्केटिंग किंवा ही कामं त्याच्यावरून आपल्याला दूध प्रक्रिया, अर्थात चीज हे उत्पादनच आपल्याकडे कमी प्रमाणात खाल्लं जातं. त्यामुळे चीजच्या ऐवजी अमूल जे प्रयत्न करते किंवा नंदिनी आहे, बाकीच्या महाराष्ट्रातल्या गोवर्धन आहे, बाकीच्या डेअरीज बरेच कात्रज डेअरी आहे, हे जे प्रयोग करतायत तर त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग म्हणजे आम्हाला एक जसं त्याला सगळं यांत्रिकीकरण आहे. म्हणजे दूध काढण्यापासून ते गाय आजारी आहे याचं टेम्परेचरसुद्धा घेऊन त्याची नोंद करण्याची वेटरनरी डॉक्टरकडे कॉम्प्युटरायझेशन आहे, की जे आपल्या डेअरीजमध्ये आज नाही आहे. तर त्यासाठी म्हणून काम आपल्याला कसं करता येईल याच्यावरती अर्थातच एक चांगला प्रकाश पडला. याखेरीज हेग या ठिकाणी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आहे. आपल्याला माहिती आहे, की ज्या जागतिक स्तरावरच्या केसेस चालतात, तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये कुठे या केसेस चालणार याबद्दलचा प्रश्न होता. तर युनायटेड नेशन्सनी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट याला हे करून दिलेलं आहे. हेग या ठिकाणी त्यांना स्थान दिलेलं आहे. आणि इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टच्या बरोबरच एक पीस पॅलेस म्हणजे एक ज्याला आपण म्हणू मोठ्या प्रमाणामध्ये शांततामय काम, त्यांचं एक निरीक्षण असं त्यांनी लिहिलेलं आहे, की लोकांच्यामध्ये वादविवाद का होतो, त्या लोकांच्यामध्ये गैरसमज का पसरतात, कारण वस्तुस्थिती काय आहे याच्याबद्दलची माहिती जेवढी आहे तेवढी पोचलेली नसते. म्हणून या गृहस्थांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची सगळी जी प्रॉपर्टी होती ती प्रॉपर्टी माझ्या रिपोर्टमध्ये नाव घातलेलं आहे त्यांचं, त्याने आणले क्रेनर्ग म्हणून नाव आहे त्यांनी. तर त्यांनी ती स्वतःची अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी देऊन तो पीस पॅलेस तिथे उभारलेला आहे. आणि भारतीय समाजाचे जे आपले गेले प्रतिनिधी त्यांनीसुद्धा तिथे मोमेंटोवरती नाव घातलेलं आहे. एक शिला भारतातून येऊनही त्या पीस पॅलेसपर्यंत पोचलेली आहे. आणि शांती हा शब्द तिथे पीसचा हिंदी मराठी शब्द म्हणून तिथे तो नोंदवण्यात आलेला आहे. आणि आम्हीसुद्धा त्या पीस पॅलेसमध्ये त्या शांतीज्योतीचं चांगल्या प्रकारे आम्ही दर्शन घेतलं तिथे जे आहे ते. आणि इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टलाही पाहणी केली. आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा सगळा जो हे होता वाटचाल ती आम्ही लंडनकडे गेलो. लंडनला आम्ही इंडिया हाऊसमध्ये आम्हाला पहिल्या दिवशीच बोलावलेलं होतं. तिथे विक्रम दोरायस्वामी हे त्यांचे ॲम्बॅसेडर आहेत. त्यांच्याशी तपशीलवार चर्चा झाली. आणि त्या चर्चेमध्ये मुख्यतः एक मुद्दा आत्तापर्यंत दुर्लक्षित झालेला आला, की बऱ्याचशा मुली महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या लग्न होऊन तिथे आलेल्या असतात.
आणि त्याच्यानंतर त्यांना कौटुंबिक त्रासाला सहन करावं लागतं, अशाला मदत करणारी कुठली सेवा नाही आहे. कारण एम्बॅसींना त्यांचे मर्यादेतच काम करावं लागतं. त्यासाठी म्हणून काही संस्था भारतातल्या किंवा तिथे काम करणाऱ्या जर का पुढे आल्या, तर त्या कामाला अधिक चालना देता येऊ शकेल आणि त्यासाठी म्हणून त्यांनी आमची मदत मागितलेली आहे आपली. तर आम्ही महिला बाल विकास विभागाशी बोलून काही संस्था लंडन आणि तिथे मिळून एकत्र काम करू शकत असतील, तर त्या आधार सेवा आता स्त्री आधार केंद्राने आम्ही बऱ्याच महिलांना अशा मदत केलेली आहे. परंतु प्रश्न कुठे येतो, की तो माणूस जो पती आहे तो फक्त हे नसेल, भारतीय नसेल आणि तो इतर देशाचा असेल, तर त्या देशाचे कायदे पण लागू होतात आणि मग त्या देशाचा कायदा आणि या भारतातला कायदा या दोन्हीच्या मधून मार्ग काढण्याचं काम जवळजवळ म्हणजे 190 देश आणि एक भारत असे सगळं काम करण्यासाठी थोडा अभ्यास गट काही करावा लागेल, की ज्याच्यामध्ये ते SOPs वगैरे तयार करणं आपल्याला सोपं होऊ शकेल. हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी आला. त्याखेरीज नेदरलँड्सच्या एक आला, की इंडो UK रिलेशन्समध्ये त्यांनी एक 2030 पर्यंतचा रोडमॅप तयार केलेला आहे आणि त्या रोडमॅपमध्ये त्यांनी च्या संदर्भातले प्रश्न जसे आहेत, त्याचबरोबर विद्यार्थी जेव्हा येतात त्यांनासुद्धा बऱ्याचशा वेळेला 4 वर्ष त्यांनी काम केलं तर नंतर ते परत येतात, तर त्यावेळेला त्यांना त्यांचा प्रॉव्हिडंट फंड किंवा हे सगळ्या गोष्टी मिळत नाहीत. तर त्याचे जे बेनिफिट्स असतात फायनान्शियल ते देखील त्यांनी सांगितलं. त्यानंतर क्लायमेट चेंज आणि क्लीन एनर्जीवरती स्कॉटलंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पवनचक्क्या आहेत. तर स्कॉटलंडमधला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आमची तुम्हाला सहकार्य आणि अनुकूलता असेल. त्याखेरीज त्यांनी 2030 पर्यंतचा जो रोडमॅप दिला इंडिया UK फ्युचर रिलेशन्स, त्यात त्यांनी एक सांगितलं, की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि भारतामध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये आम्हाला इच्छा आहे, की आपल्या सुरक्षिततेच्या संदर्भात ते मदत करत आहेत आपल्याला आणि त्या सुरक्षिततेच्या संदर्भात सायबर स्पेस क्राईम अँड टेररिझम या विषयावरती एकत्र संशोधन करावं, डिझाईन करावं, डेव्हलपमेंट करावी आणि तंत्रज्ञानाचं जॉईंट प्रोडक्शन करावं, अशा पद्धतीने त्यांनी काम केले. आणि G20च्या मध्ये नक्की काय होतं याच्यातली माहिती जे तुमच्यातले पत्रकार G20 कव्हर करतात त्यांना कल्पना आहे. परंतु G20मध्ये या संदर्भामध्ये एक सगळ्या काही करार किंवा मोठमोठ्या पद्धतीने व्यापार वाढवण्याच्या बरोबर प्रोफेशनल्सना कसा उपयोग त्याचा करून देता येईल याबद्दलची त्यांची बैठका चाललेल्या आहेत. तर जवळजवळ त्यांच्या 12 राऊंड झालेले चर्चेचे इंग्लंड आणि भारत सरकारमध्ये आणि त्याच्या आधाराने त्यांनी वेगवेगळे विषय जे कव्हर करतायत, त्यामध्ये डिजिटल ट्रेड, लेबर आणि पर्यावरण या विषयांवरती कामाला चालना देत असताना या सर्व देशांच्या मधला एक मोठा चांगली उपलब्धी म्हणता येईल, की त्यांनी म्हटलं, की आता हळूहळू भारत जेवढी आयात करत होता त्यांच्या वस्तू, त्याच्यापेक्षा आपली निर्यात त्या देशांना करण्याची संख्या वाढलेली आहे. त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे, की ती निर्याती मी तुम्हाला बघून एक तासाभरामध्ये पाठवून देऊ शकते, की निर्यातीची संख्या वाढत चालल्यामुळे फक्त परदेश म्हणजे आपलं आयात नाही आहे, तर आपण निर्यातीमध्ये सुद्धा पुढे जातो आहे आणि फूड प्रॉडक्ट्स त्याचबरोबर आपले वेगवेगळ्या पद्धतीची संशोधनं, विशेषतः वॅक्सिनचा उल्लेख नेदरलँड्समध्ये परत झाला. त्याच्यामुळे सगळ्या जगामधल्या लोकांना आपल्या संशोधनाच्या बद्दल एक आधार वाटतो आहे. मी याच्यापूर्वी बरेच वेळा परदेशी जाऊन आलेली आहे, पण मला एक फरक जाणवला गेल्या 10 वर्षामध्ये. प्रचंड तंत्रज्ञानाचा वापर जसा वाढलेला आहे, तसं आता आम्ही आमदार असल्यामुळे किंवा विधान परिषद उपसभापती असल्यामुळे तसं होतं का मला माहीत नाही. पण आदर भारतीय नागरिकांकडे बघण्याबद्दलचा खूप वाढलेला आहे असं आम्हाला दिसून आलं. काही आम्हाला गाईड आमचा होता बसमध्ये, तोही म्हणाला, "तुम्ही नुकतेच चंद्रावरती आता तुम्ही हे झालेले आहात, तुम्ही डेव्हलप कंट्री आहात." आणि आम्हालाही विशेष वाटलं, की भारत जो मागासलेला आहे तसं असेल तर काय प्रश्न तुमचे, परंतु आम्हाला याचं विशेष वाटतं. नेदरलँड्समध्ये आम्ही ज्या बोटीत बसलो आणि तिथे आमचा प्रवास झाला, तर अनाउन्समेंटच्या भाषांचं जे ऑप्शन्स होते, त्याच्यामध्ये इंग्लिश, फ्रेंच, चायनीज बरोबर हिंदी ऑप्शन होता. म्हणजे एवढे पर्यटक तिथे जातात, त्यामुळे हिंदीमध्ये आम्हाला ती सगळी कॉमेंट्री ऐकायला मिळत होती. आणि नेदरलँड्समध्ये काही दुकानांमध्ये तर ते म्हणजे यांनीच केलेले आता रुपीज पेमेंटमध्ये प्रयत्न चालला आहे केंद्र सरकारचा करायचा, तर त्यांनी रुपये पण घेतात ऑफिशियली पेमेंटमध्ये. त्याच्यामुळे या गोष्टी फरक आहे त्यामधला जो झालेला. आणि भारतीयांकडे बघण्याची आदराची भूमिका आहे. अर्थात भारतीय सगळे काय बदललेत असं नाही म्हणता येणार, परंतु बऱ्याचपैकी आदराची भूमिका समाजाची बघण्याची आहे. आणि मराठी जे लोक आहेत त्यांनी लंडनमध्ये सुद्धा मला बोलावलं होतं. त्यांनी दिलेला मोमेंट इथे मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. महाराष्ट्र मंडळाने त्यांनी स्वतःची जागा घेतलेली आहे आणि त्यांनी सगळ्या जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये श्री वैभव खांडके म्हणून आहेत, त्याच्यानंतर सदा फुले म्हणून आहेत,
त्याच्यानंतर वैभव खांडगे म्हणून आहेत. तर त्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही सर्वजण ती जागा विकत घेण्यासाठी प्रयत्न करतोय आणि मराठी भाषेचं त्या ठिकाणून जास्त प्रचार प्रसार करण्याबरोबर जे मराठी विद्यार्थी येतील त्यांनासुद्धा आम्ही मदत करतोय आणि महाराष्ट्र सरकारचं आम्हाला सहकार्य कायम मिळालेलं आहे गेल्या 20-25 वर्षापासून आणि आत्ताही मिळतं आहे. त्याच्याबद्दल त्यांनी आभार कळवले आणि त्यांनी तिथे मग माझंही भाषण होतं, प्रश्नोत्तरं झाली, चर्चा झाली आणि त्या चर्चेचा मी जे बोलले त्याचंही टिपण मी आपल्यासाठी आणलेलं आहे आणि त्यामध्ये एक दिसतं आहे की मदत सेवा एकमेकांसाठी करणं दोघांनी महाराष्ट्र आणि भारत आणि म्हणून या वेगवेगळ्या देशांमधले जे मराठी लोक भेटले त्यावेळेला मदतीची भावनेबरोबर आधुनिकतेचा आणखीन संस्कृतीचा संगम मला त्यांच्या वागण्यामध्ये दिसून आला आणि पुरुष वर्गसुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेला काही व्यवस्था करताना जेवणाच्या व्यवस्था असतील, चहाच्या असतील, त्या सगळ्यामध्ये पुरुष वर्ग पण महिलांच्या बरोबरीने काम करताना आम्हाला तिथे निदर्शनाला आला. महिला भेटल्या त्या सगळ्याजणी उच्चपदस्थ आणि अतिशय वरच्या पोस्टवर काम करणाऱ्या SBIची प्रमुख तिथे महिला UKमध्ये. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्यामधले जे मुद्दे समोर आले त्याचा उपयोग मी विधिमंडळामध्ये आमच्या बैठका संबंधित विभागाशी घेऊन त्याचा फॉलोअप निश्चितपणाने करणार आहे आणि त्याचा उपयोग नंतर होण्यासाठी विशेषतः शेतकऱ्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी कांदा आणि टोमॅटो याच्यावर काम करणारे जे प्रगत शेतकरी आहेत वैभव खांडके जुन्नरचे आहेत ते आणि त्यांनी त्याचा 14 वर्ष ते तिथे आहेत. तर त्यासाठी त्यांना शेतकऱ्यांना अजून संवाद साधून ते काम करायचं आहे. तर अशा प्रयोगांना सुद्धा राहुल नार्वेकरही माझ्यावर होते. आम्ही असं म्हणतो की त्यांना कधीतरी विधिमंडळात बोलवून त्यांच्याशी आपली चर्चा संवाद बाकी आमदारांशी संवाद साधून त्या भागामध्ये गोदामं कांदा साठवणूक किंवा या गोष्टी प्रत्यक्षात यावा म्हणून सुद्धा चालना देण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. मी या ठिकाणी थांबते. विषय जरी या परिषदेचा असला तरीसुद्धा नंतर एखाद दोन प्रश्न तुम्ही इतर विषयांवर विचारू शकता. मला माझ्या चौकटीत जेवढे मला उत्तर देण्यासारखे असतील. लंडनला बाबासाहेब आंबेडकरांच्या हो, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मला असं वाटलं की तुम्ही आता संपायचं वाट बघताय म्हणून मग मी ओळखलं जरा पटकन. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला आम्ही भेट दिली. अतिशय चांगल्या अवस्थेत ते स्मारक आहे. महाराष्ट्र सरकारने जो प्रयत्न केला तो स्तुत्य आहे. अजून तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्व पुस्तकं उपलब्ध होतील हे बघायला पाहिजे. विशेषतः काही पुस्तकं आहेत पण सर्व पुस्तकांचा संच तिथे आहे असं म्हणता येणार नाही. तर तिथे विनयकुमार शर्मा म्हणून गृहस्थ नेहरू सेंटरचे म्हणजे नेहरू सेंटर शासनाचं आहे. त्या नेहरू सेंटरचे जे संचालक आहेत तेच इथलं पण कागद हे बघतात आणि फहाद नावाचं गृहस्थ सगळी डे टू डे व्यवस्था पाहतात. तर ते आणि त्यांचं एक दुसरं म्हणणं होतं की लोक येतात तर त्यांना काहीतरी आठवण न्यायची असते त्या घराची. तर काही स्मृती संग्रहालय तिथे छोटं करता आलं की लोकांना त्या वस्तू विकत घेता येईल तर त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि बाबासाहेबांच्या काही विविध भाषांमधल्या बातम्या एखाद दोन चांगल्या बातम्या कोणी जपून ठेवलेल्या असतील, संग्रह केला असेल कोणी तर त्याचेसुद्धा फ्रेम्स करून किंवा त्याचं रजिस्टर करून लावायची त्यांना इच्छा आहे. तर त्यामुळे त्याबद्दलसुद्धा काही लोकांना काम करायचं असेल तर आमचं त्यांच्यामार्फत सहकार्य होईल. आणि जे काही काम आहे ते मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सशी बोलून आणि अर्थातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून त्या बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अजून त्याच्यामध्ये कसं मदत करता येईल हे पाहण्याचा आमचा हेतू आहे. ताई आपल्याकडे दुष्काळ कायम पडलेला आहे. शेती ही सस्टेनेबल नाही आहे. तुम्ही जर्मनी नेदरलँडची भेट दिली त्याच्यात त्यांनी खूप चांगलं काम केलं शेती पूरक असेल किंवा उद्योग असेल तर त्याचा महाराष्ट्राला काय फायदा होईल या दृष्टीने चर्चा झाली. त्याच्यामध्ये एक आहे पहिली गोष्ट म्हणजे आता संपूर्ण नेदरलँड्स जे आहे तेच मुळे पाण्याची पातळी वरती आणि सिंधुदुर्गात जसं आहे देवबाग आणि भागामध्ये पाण्याची पातळी खाली म्हणजे जमिनीची पातळी खाली असं आहे. तर त्यांनी तिथे असं केलेले बंड बांधलेले आहेत, उंच मोठे असे बंधारे बांधलेले आहेत आणि दुसरे असे बंधारे खालच्या बाजूला आहेत की तिथून लोकांना त्यांनी ते पाणी अडवलेलं आहे. तर अशा तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला समुद्रकिनारी होऊ शकतो. खरं याच्यावरती मला आवश्यक असं वाटते की इतक्या अभ्यास दौरे आत्तापर्यंत लोकांचे झालेले आहेत तर मी त्यांच्याकडून माहिती घेणार आहे की त्यांनी त्याबद्दल काय प्रयत्न केले का आणि ते प्रयत्न केले असतील तर ते का सफल झाले आहेत का झाले नाही आहे हे आधी बघणं फार गरजेचं आहे. पण दुसरा एक फार फरक आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपली लोकसंख्या आणि आपलं क्षेत्रफळ आणि त्यांची क्षेत्रफळ आणि त्यांची लोकसंख्या ह्याच्यात प्रचंड फरक आहे, फार मोठा फरक आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडची लोकसंख्या आणखीन आपत्ती व्यवस्थापन याच्यामध्ये जोपर्यंत काही सुधारणा करण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करत नाही आहे तोपर्यंत आपल्याला फार अवलंबून आहोत आपण नैसर्गिक बाबतीमध्ये हे लक्षात आलं आहे. परंतु दूध प्रक्रिया आता उदाहरणार्थ हा विषय जो आहे
तर त्याच्यासाठी आपल्याला अजून काम करून मार्केट फक्त महाराष्ट्राचा किंवा भारताचा विचार करणं गरजेचं नाही आहे. आपण एक्सपोर्टसाठी तिथे असा मुद्दा आला की आपण जी उत्पादनं पाठवायची म्हटली की आपली शेती सस्टेनेबल करायला, तर त्यांची जी नियम आहेत की एवढी जंतुनाशकं वापरली पाहिजेत, खतांचं प्रमाण कमी पाहिजे, त्यात कुठेतरी आपला शेतकरी जो आहे तो त्याला तेवढं माहिती नाही आहे आणि त्यामुळे मग आपण केलेले आंबे म्हणा किंवा बाकीचे पदार्थ हे रिजेक्ट होतात. त्यामुळे त्याच्यासाठी शेतकऱ्यांना अवगत करायला काही आपल्याला स्कीम्स किंवा काही कामं करता आली तर त्याचा उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. आणि तुम्ही परदेशात होता आणि त्याचवेळी भारताची एक महत्त्वाची घटना घडली, चंद्रयान लँड करतं. काय वातावरण होतं तिकडे आणि अभिमानाचा क्षण कसा तिकडे तुम्ही सेलिब्रेट केला? एक तर आम्हाला त्याच्यामध्ये चंद्रयानाच्याबद्दल एक तर खूप समाधान तर होतंच, पण त्याचबरोबर ज्या प्रकाराने संपूर्ण आपल्या आधुनिक प्रगती आणि तंत्रज्ञानाचं एक निदर्शक म्हणून म्हणायला पाहिजे त्याला आपण, आणि त्या दृष्टिकोनातून सेलिब्रेट म्हणण्यापेक्षा आनंद व्यक्त केला. आता आम्ही काय म्हणजे मी तर महिला उपसभापती आहे, त्यामुळे सेलिब्रेशनचं वेगळे काही मार्ग नाही आहेत माझे कुठले, त्यामुळे मी त्यामध्ये त्याच्याबद्दल आपल्या ट्विटरवरती किंवा याच्यावरती जे काही आनंद व्यक्त करायचा की आपले तिथे लोक भेटतील त्यांनाही विचारलं आम्ही तुम्हाला कसं वाटतंय, तर तुम्ही याच्या म्हणजे चंद्रावर आता जे पाठवलं तेच इंडिया का. आणि दुसरं एक ओळख म्हणजे इन्फॉर्मली मला कळली की विमेन विथ डॉट असं ते ओळखतात कुंकूमुळे. त्यामुळे ते जरी भारतीय नेपाळी किंवा बाकी लोकांनी साड्या नेसत असले तरी त्यांना ते ओळख पटवण्यासाठी होत असतं, वेशभूषा जरी आपली वेगळी असली तरी सुद्धा. त्यामुळे एक मला असं वाटतं की भारताबद्दलची सकारात्मक प्रतिमा जाते याच्यात काही शंकाच नाही आहे त्यामध्ये द्यायची. आणि दुसरं असं एक लक्षात घेऊया आपण की उजवी बाजू का डावी बाजू याच्यात जाण्यापेक्षा भारताबद्दलचं योग, भारताची औषध पद्धती, भारताचं शाकाहारी काही लोकांचं असणं, काही मांसाहारी आहेत, पण भारतामधले खाद्य प्रक्रिया ह्याच्यावर प्रचंड उत्साह आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना इंग्लंडचा आता ह्याचा राष्ट्राचा आवडता पदार्थ हा चिकन टिक्का मसाला आहे. इंडियन रेस्टॉरंट भरपूर आहेत तिकडे आणि इंडियन रेस्टॉरंटमध्ये सर्व देशांचे लोक आम्हाला दिसले. अगदी आम्हाला लंडनमध्ये जयपूरचे, त्याच्यानंतर पंजाबी बरोबर साऊथ इंडियन सर्व प्रकार दिसले. मराठी लोकांचा पण प्रयत्न चाललेला आहे की खास मराठी पद्धतीची जेवणाची रेस्टॉरंट मांसाहारी आणि शाकाहारी अशी काढावीत म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की चंद्रयानाच्या संदर्भात सकारात्मक भूमिका आहे. मन की बातसुद्धा आमच्यावर भाजपच्या आमदार होत्या सगळ्याजणी, त्यामुळे त्यांनी लावली होती, तिचा पण आम्ही लाभ घेतला. त्यामुळे सगळे तिथे ज्याच्या हॉटेलच्या मध्ये बसून ती मन की बात पण ऐकली ज्याच्यावर चंद्रयानाच्या संदर्भात. पण इथे महाराष्ट्रातल्या बाकीच्या घटना आणि या सगळ्या ज्या समोर येत होत्या त्याच्यामुळे थोडंसं असं लवकर परत जाऊया का असं वाटत होतं. काही दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे तुम्ही म्हणतात जसं की हे वेगवेगळे ॲग्रीमेंट्स आहेत, सर्वांना माहिती आहे ते भारत देशात आहे आणि जे तुम्ही कंट्रीजला दिलं आहे राज्य स्पेसिफिक सुद्धा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा आणि जर्मनीचा बेसिकली जो IT एज्युकेशन सेक्टरमध्ये त्यांची जी KGF आहे म्हणजे TWF आहे त्याच्याकडनं आपल्याला भरपूर फंडिंग मिळतं. तर हे चर्चेतनं तुम्हाला काय झालं, कारण तिथे सगळी उदासीनता दिसते. तुम्ही म्हणजे बेसिकली यू आर अ पार्ट ऑफ द लेजिस्लेशन, गव्हर्नमेंटच्या लेवलला कुठेतरी हालचाली दिसत नाही. त्यामुळे इट्स अ प्रोएक्टिव्ह इनिशिएटिव्ह फ्रॉम युअर साईड, पण लॉट ऑफ थिंग्स आर लॅकिंग ॲट द गव्हर्नमेंट लेवल. तर तिथे तुम्ही कसं काय करणार. आणि दुसरं हे संबंध चर्चा चालू असताना राजकीय प्रकल्पता मॅच्युरिटी काय अनुभव काय एकूण इकडचा सगळा अनुभव हिस्ट्रीचे सगळं चालू असतं. काय चालू असतं? डिबेट जे असतात तो कन्स्ट्रक्टिव्ह असतं. इथे डिबेट बघायला गेलो तर होते की नाही शंकाच येते ना कव्हर करताना. तर यू बिंग ॲज अ डेप्युटी चेअरपर्सन एकूण ओव्हरऑल व्ह्यू काय होता. आय बिलीव्ह तुम्ही CPAला व्हिजिट केली. मिस्टर ट्विग आय नो हिम व्हेरी वेल, ही इज द सेक्रेटरी जनरल. तर एकूण काय आहे, व्हॉट वॉज द इम्प्रेशन दॅट यू हॅड. एक तर CPAच्या मध्ये सांगितलं त्यांनी पहिलं की मीच त्यांना मांडलं की आम्ही जेव्हा NLCची इथे कॉन्फरन्स झाली तेव्हा महिला आमदार मला भेटलेल्या होत्या. एक मिनिट मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते तुम्हाला. मला स्वतःला आवश्यक असं वाटतं की ऑर्गनायझेशनल मेमरी शासनामध्ये जे अधिकारी बदलले जातात वारंवार तर त्याच्यामधलं सातत्य राहत नाही ही एक वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे केवळ एका टाईमपुरता इव्हेंट करणं पुरेसं नाही आहे. दर 3 महिन्यांनी ते 6 महिन्यांनी काय काय करार झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल सरकारने काय केलं याच्याबद्दलची माहिती देणारी यंत्रणा आपण इथे विधिमंडळात करावी असं माझं तर मत आहे. आणि त्यानुसार जे आमदार त्याला प्रतिसाद देतील आणि तुमच्यापैकी जे सोशल मीडिया आणखी मीडियाचे लोक, तर त्याच्यासाठी आपण दर 2 महिन्यांनी एक चर्चा वेगवेगळ्या देशांच्या संदर्भातली ठेवली तर त्यातून माहिती होऊ शकेल. दुसरं असे सगळं वेबवर आहे, ते म्हणतात नेटवर आहे, ते तुम्ही पाहू शकता, पण ते आपल्याशी कसं रिलेट होतं आहे हे बघण्यासाठी म्हणून
आता आम्हाला उदाहरण इंडस्ट्रीजमध्ये बघा, जॅपनीज इंडस्ट्रीजनी सांगितलं की त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरबद्दलच्या अडचणी येतात. मग ते तिथल्या विभागीय आयुक्तांशी मिटिंग घेणं, मग ते इंडस्ट्रियल सेक्रेटरी जे आहेत ते PWDच्या सचिवांशी बोलणार, मग त्या सचिवांशी बोलल्यावरती ते पुढे गोष्टी होतात. पण त्याच्यात खूप वेळ जातो. पण त्यामुळे ज्यांनी स्पेसिफिक आम्हाला काही अडचणी सांगतील तर त्याला चालना देण्यासाठी माझा स्वतःचा प्रयत्न राहील. आणि माझी आवाहन आहे की ज्या आमदारांच्या भागामध्ये असे उद्योग आहेत किंवा खासदारांच्या, त्यांनी सुद्धा त्याच्यासाठी थोडं वेगाने सहकार्य केलं तर उपयोग होईल. आता काय झालंय, सगळं टॉप हेवी झालेलं आहे. सगळं मुंबईत होतं जे काय आहे ते. त्यामुळे समजा उद्या संभाजीनगर किंवा नाशिक किंवा पुण्याच्या ग्रामीण भागात एखादी इंडस्ट्री येत असेल तर त्या इंडस्ट्रीला अडचणी काय येतात ते त्यांच्या दिल्लीच्या किंवा परदेशातल्या माणसाला माहिती असतात. त्या इथपर्यंत पोचताचं तसं नाही आहे. आणि म्हणून आपल्याला 3 स्तरावरती संवाद साधणारी यंत्रणा उभी करायला पाहिजे. स्वतः आम्ही याचा सगळा अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघंही जण, फडणवीसजी, आणखीन अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देणार आहोत. पण आज जसं मी यांच्याशी बोलले उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांशी, तसं त्या डिपार्टमेंटकडे फॉलोअप करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मला मदत करू शकतील असे काही व्यक्ती किंवा मान्यवर किंवा तुमच्यापैकी काही कोणाला इंटरेस्ट असेल तर ते असले तर त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. समाजातल्या घटकांना पण बोलावणारच आहे मी, अधिकाऱ्यांना. आणि उदासीनता आणि तुम्ही लेवल ऑफ डिस्कशन म्हणाल तर असं आहे की आपला मराठी जे लोक आहेत ते आता आपल्याशी एकमेकाशी बोलत असताना बोलणारच ना, मन मोकळेपणाने चर्चा करणार. त्याच्या पलीकडे आम्हाला अधिवेशनाचं कामकाज पाहता नाही आलं, पण आम्ही गेलो ते हाऊस ऑफ कॉमन्सचं आम्ही कामकाज पाहिलं होतं. तिथे तर जागाच नाही आहे बसायला, उभंच राहायला लागतं. आणि बरेच लोक उभं राहून खुर्ची रिकामी होण्याची वाट बघतात. ते सगळीकडेच असतं राजकारणामध्ये म्हणजे. आणि त्याच्यामध्ये उभं राहून तावातावानी बोलतात आणि चांगले हमरीतुमरी करून एकमेकावरती ओरडत असतात. त्यामुळे मला वाटतं एवढं काय आपण अगदी असं म्हणजे नाजूकपणाने वागायची गरज नाही आहे एकमेकाशी. पण त्यातला कंटेंट, आपण जे मांडतोय त्याच्यामधला विचार, त्याच्यातला आशय हा अधिक चांगला गेला पाहिजे, डीपमध्ये गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यावरती मी प्रश्नांवरती सभागृहात बऱ्याच वेळा सांगितले की एक आरोग्य केंद्राचा विषय आला की पूर्ण महाराष्ट्रभरच्या आरोग्य केंद्रावर आपण बोलतो. पण हॉस्पिटल, आरोग्य केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल्स, स्पेशालिटी हॉस्पिटल्स, प्रायव्हेट हॉस्पिटल्स याच्यामध्ये किती डुप्लिकेशन होतं आहे, कोण काय रेफरन्स करतं आहे, औषधांचं कसं वाटप होतं, याच्यावर तपशिलात आपण जाऊ शकत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण त्या तपशिलात अधिक जायला पाहिजे यात काही शंकाच नाही. तिसरा नेहमी क्वेश्चन होता ते इतकी वर्ष आम्ही कव्हर करतो असे तुमचे रोज दिसतात रिडिक्यूल इनफॅक्ट की जनतेचा पैसा आहे, त्याचा पुढे आउटकम काय आहे. बेसिकली संबंध चेंज होण्याची गरज आहे वाटत नाही तुम्हाला? इट्स क्वाईट व्हॅलिड क्वेश्चन. तुम्ही जाऊन आलात, तुम्ही आता करताय, आधीचे इतके वर्ष झाले, पुढे काय फॉलो माहितीच नाही ना आम्हाला. So do you really feel की याच्यात काय ते फीडबॅक देण्याची, टू मेक इट मोर अकाउंटेबल अँड ट्रान्सपरंट अशी करायची गरज आहे? अल्टिमेटली ठीक आहे ना, इट्स लेजिस्लेचर त्यांनी केलेलं आहे, पण समाव वी हॅव टू बी रिस्पॉन्सिबल अँड आन्सरेबल टू समबडी. तर ते कुठेच दिसत नाही नाही, ना. याच्या- कुठेतरी भरावे असं नाही वाटत तुम्हाला? नाही, याच्या पूर्वीच्या ज्या झाले दौरे त्याच्या रिपोर्ट ते CPIला त्यांनी पाठवलेला ते माहिती असतो. आहे. पण तो ते माहिती CPIला आहे. रिपोर्ट जो जातो तर आता आज जसा मी एक तरी अहवाल केला तर हा सगळा विषय संपूर्ण विधिमंडळाचा आहे. म्हणजे अध्यक्ष, सभापती, त्याच्यानंतर संसदीय कार्यमंत्री. पण माझा असा विचार आहे, म्हणजे मी नार्वेकरांशी तसं बोलली आहे की आपण सगळे गटनेते ज्यांनी ज्यांनी आमदारांची नावं दिली होती की आमच्या पक्षाचे हे येतील, तर ते गटनेते आणखीन संसदीय कार्यमंत्री असं मिळून एक बैठक घ्यावी. आणि त्या बैठकीमध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे आमचे कोषाध्यक्ष आशिष शेलार आहेत, त्यांनाही बोलवावं. आणि या CPAचं काम करण्याच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण दौऱ्याला जातो त्यावेळेला आपलं कोड ऑफ कंडक्ट आणि आपली अकाउंटेबिलिटी, आपण याचा अहवालाचा उपयोग काय केला, हे सामूहिक आणि वैयक्तिक स्तरावरती आमदारांनी स्वतः त्यांच्याकडून अहवाल घ्यावे असं मी सुचवणार आहे. आणि एक पॉलिटिकल प्रश्न आहे की उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी राजकारणची सीट जी आहे ती शिवसेनेची आहे. त्याच्यामुळे आता उद्धव ठाकरे गट सुद्धा त्या सीटसाठी प्रयत्न करणार आहे. कसं बघताय? ही सगळी राजकारणातली अपरिहार्य गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एखादा ज्याला आपण म्हणलो की एका पद्धतीने राजकारणाचा प्रवास जातोय म्हटल्यावरती या सगळ्या गोष्टी पुढे होणारच आहेत की बाबा 2 तिथे उमेदवार असतील वेगवेगळे शिवसेनेचे आणि त्याच्यामध्ये लढत होईल. पण हा निर्णय शिवसेनेकडे जागा असणार, इकडे मवियापैकी
का अजून कोणाची असणार, का इकडे शिवसेना भाजपच्यामध्ये शिवसेनेची जागा आहे असं आमच्या लोकांचं म्हणणं आहे. तर याचे निर्णय अंतिम स्वरूपामध्ये होतील, परंतु निवडणुकांच्यामध्ये दोन्ही शिवसेनेचे उमेदवार समोरासमोर असतील हे आता साधारण अंदाजाने आपण सांगू शकतो, साधारण अंदाजाने सांगू शकतो. बाकी इथं निवडणुकीच्या आधी 2 महिने बोलता येईल आपल्याला काय होणार आहे ते. ताई, मनामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आलेला आहे, अनेक ठिकाणी बंद होत आहे, काही निर्माण झालेला आहे. काय वाटतं सरकार कोणतरी हे सगळं सोडण्यासाठी केलं पडते? सरकार केलं पडते सगळं सोडण्यासाठी? असे एक तर त्याचा सगळा एक ज्याला आपण म्हणू कोंडी झाली होती की सुप्रीम कोर्टामध्ये तो केसच्या बद्दलचे सगळे अडचणी त्याच्यातल्या तयार झाल्या आणि मुळातलं आरक्षण किती मर्यादेपर्यंत न्यायचं नाही हा सगळा प्रश्न आहे. पण या विधिमंडळाचा विचार केला आपण तर तुमच्या लक्षात असेल की प्रत्येक वेळेला एक मतांनी ठराव झालेला आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून. आणि आत्ता सन्माननीय श्री जरांडे यांचा जो मुद्दा आहे तो ते म्हणत आहेत की कुणबी मराठा अशा पद्धतीने जे त्यांना दाखले पाहिजे असतील ते त्यांना मिळाले तर त्यात त्यांना आरक्षण मिळावं. तर हा प्रश्न जो आहे तो ज्यांच्याकडे कुणबी मराठा असल्याचा दाखला आहे त्यांना कुणबी मराठ्यामधून आरक्षण मिळणार हे उघडच आहे. म्हणजे ते मराठवाड्यात अंमलबजावणी त्याची झाली नसेल तर सरकार त्याच्यामध्ये योग्य तो तोडगा काढत आहे. आणि पुढचे जे मुद्दे आहेत सगळे त्याच्यावरती शासन निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु मधल्या काळामध्ये अनेक कारणामुळे तो विषय प्रलंबित राहिला ही सुद्धा गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळे मराठा समाजाच्या ज्या भावना सगळ्या आपल्याला दिसल्या आणखीन मी सुद्धा स्वतः त्या समर्थनासाठी बोललेली आहे सभागृहात अनेक वेळेला. तर त्याच्यामुळे कुठे ना कुठे लोकांना लाठी हल्ला होत असेल किंवा लोकांना त्रास होत असेल त्याच्याबद्दल मला निश्चितपणाने वाईट वाटतं. माझी अपेक्षा हीच आहे की सरकार लवकर हा प्रश्न सोडवेल. परंतु सरकारचा प्रश्न सोडवण्याला काही बाबतीमध्ये मर्यादा आहेत, काही वेळेला फेटाळल्या जातात मुद्दे जे आहेत ते. त्यामुळे त्याच्यावरती योग्य तो तोडगा सरकार काढेल. पण त्याला सगळ्यांचं सहकार्य मिळालं पाहिजे. आज मला काय दिसतंय की सगळेजणं बरेचसे लोक त्याच्यातले जे मुद्दे बैठकीला बोलवलं सर्वपक्षीय तर आले तर ते चांगलं होईल. पण सर्वपक्षीय बैठकीला येताना बरेच वेळेला बोलावलं तर येत नाहीत किंवा आले तरी काहीतरी वेगवेगळ्या त्याच्यामधून फाटे फुटतात. आणि मग फार कमी वेळेला असं होतं की सर्वपक्षीय बैठकीमधून सर्वमान्य एखादा तोडगा निघतो की जसा आधी निघाला होता काढला होता. फडणवीसच मुख्यमंत्री असताना तशा पद्धतीने तोडगा निघाला होता आणि विरोधी पक्षांनी पण सगळ्यांनी पाठिंबा दिला होता. तर तशी मला असं वाटतं सकारात्मक भूमिका घेऊन सगळ्यांनी जाहीर त्याच्यावर संवाद साधण्याबरोबर एकमेकाशी संवाद साधला तर नक्की याच्यातून तोडगा निघू शकतो. तुम्ही ज्या सकारात्मक चर्चेची किंवा एकत्र येण्याची अपेक्षा ठेवताय, मात्र त्या आंदोलनस्थळी अगदी स्वतः शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपासून अशोक चव्हाण हे प्रत्येक जण तिथं पोहोचलं. सरकारमध्ये देखील होते, पण ठाकरे म्हणतायत शिंदेमुळे झालं, शिंदे म्हणतायत त्यांनी काही केलं नाही, अजित पवार त्या ह्याच्यात होते. हे सगळं फक्त चालढकल आणि याच्यातनं समाजाची आत्ताची परिस्थिती आहे जवळपास सगळीकडे गोंधळात क्षेत्र आहे. आज कोल्हापूरमध्ये बंद होतं, जालन्याची परिस्थिती ही राज्यभरात उमटते. याचे पडसाद याच्या काळात कसं लागतं? तर याला जर एक प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये सुद्धा आता मराठा क्रांती मोर्चाचे काही उपोषणाला बसले त्यांनी जे फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली. राजीनामा तर प्रत्येकाने म्हणजे असा मागणं हा त्यांचा लोकशाहीत अधिकारच आहे. आपण काही त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही. परंतु प्रश्न सोडवण्यासाठी आजच्या घडीला राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही आहे ना. दुसरं असं मला एक व्यक्ती दाखवा कोणीतरी की त्यांना खात्रीने वाटतंय की बाबा आरक्षण मिळावं काय आणि म्हणून मग अमक्याने राजीनामा दिला तर तो माणूस झाला तर सोडवून दाखवणार आहे. तसं नाही आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, प्रश्न सुटलेला नाही आहे. कोण म्हणजे शरद पवार तर इतके दिवस होते ना, मोठ्या पदावरती होते, मोठे नेते होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2002 पासून ते 2014 पर्यंतचं सरकार चाललेलं होतं त्याच्यामध्ये जे आहे ते. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी सामूहिकरित्या या संदर्भात काम केलं पाहिजे. आणि टीका प्रतिटीका तर होतच असते, पण काही क्षणी काही मतभेद बाजूला ठेवून संवाद साधायची गरज असते. कैलासवासी यशवंतराव चव्हाण सांगायचे की प्रत्येकाचं वेगवेगळं समाजकारण असतं पण सगळ्यांचं मिळून काही समाजकारण असतं. ते भूमिका मी त्यांना सल्ला देण्याएवढी मोठी नाही आहे. परंतु मला असं वाटतं की त्यातून प्रत्येकाचा जो प्रयत्न चालला आहे त्यातून काय मार्ग काढता येईल ते निश्चितपणाने हे सरकार मार्ग काढेल. कारण त्यांच्याकडे पण अनुभव आहे, त्यांच्याकडेही प्रशासनाचा अनुभव आहे, केंद्र सरकार त्यांच्याबरोबर आहे. तर यातून लवकरच मार्ग निघेल असं मला वाटतं. आणि लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणतात की लोकसभा निवडणुका होईपर्यंत सर्व मंदिरं जी आहेत ती लष्कराच्या म्हणजे मिलिटरीच्या ताब्यात आहेत. कसं बघता येतं? काम करायचं त्यांच्या अभ्यासाबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. तुम्हाला जास्ती माहिती आहे. नाही माझा फार अभ्यास झाला त्यामुळे नको आता काही त्याच्यावरती नाही मत माझं काही नाही या विषयावर. कारण ते उद्या दुसरंही बोलू शकतात त्यामुळे नको.
इथे शेवटचा प्रश्न नाश्ता घेऊन जा टॅक्स द्या जरा सगळ्यांना. हां असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म ADR-ने एक रिपोर्ट सांगितली आहे ज्याच्यामध्ये असं समोर आलं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक भाजप जी आहे त्यांची 1056 कोटीची प्रॉपर्टी वाढलेली आहे आणि काँग्रेसची आणि TMCची यांची 276 कोटी प्रॉपर्टी वाढलेली आहे कोरोना काळामध्ये ओव्हरऑल गेल्या 2.5 वर्षामध्ये. तर याच्याकडे कसं बघतात की जे सत्तेमध्ये आहेत त्यांची प्रॉपर्टी हजारो करोडने वाढली आणि जे विरोधक आहेत त्यांची प्रॉपर्टी 114 आणि काँग्रेसची सगळ्यात कमी आहे आणि TMCची 276 कोटीची वाढली. नाही, एक झालं की आपण ज्या क्षणी हा निर्णय घेतला ना की वेगवेगळ्या इंडस्ट्रीज पक्षांना निधी देऊ शकते, त्यामुळे त्या निधी देण्याचा राज्यमार्ग उघडलेला आहे आणि तो मार्ग सगळ्यांनाच खुला आहे आणि त्यामुळे शेवटी जो सत्तेमध्ये धोरणात्मक निर्णय करू शकतो त्याला आपण धरून राहावं. ही शैक्षणिक संस्था, इंडस्ट्रीज, इव्हन मोठमोठी मीडिया हाऊस सगळ्यांची तीच भूमिका आहे आणि त्यामुळे असं होणं स्वाभाविक आहे असं मला वाटतं. त्याच्यात ते बरोबर का चूक चर्चा होईल त्याच्यामुळे दबावाखाली जाऊ नये कोणी, हा महत्त्वाचा भाग आहे. पण कोणाला वाटलं की आपण प्रॉपर्टी द्यावी एखाद्या गोष्टीला तर ते देऊ शकतात, पण ती हिसकावून घेतलेली, बळकावून घेतलेली, अटी घालून घेतलेली नसावी असं माझ्यासारखं साधन सुचिता माणसाला वाटणाऱ्या माणसाला. पण हा साधन सुचिता हा शब्द किती लोकांना कळेल हल्ली मला शंका वाटते. त्यांना साधन हा एक माणूस वाटेल आणि सुचिता एक बाई वाटेल. थँक्यू.